आप देख रहे हैं बिहाइंड द सीन। प्रेक्षकांनो नमस्कार। स्मार्ट महाराष्ट्र चॅनलच्या बिहाइंड द सीन या कार्यक्रमात मी पूजा काटकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। या कार्यक्रमामध्ये फिल्म मेकिंग आणि त्या रिलेटेड घडामोडींचा आढावा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत असतो। खरं तर पडद्यावरती एखादी कथा येण्यापूर्वी त्याच्या पाठीमागे लाखो हात झटत असतात आणि याच लाखो हातांशी त्याच्यामध्ये लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता, अभिनेत्री, प्रोड्युसर या सर्वांशी व्यासंगाने साधलेला संवाद आज आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत। अनुकुन्नादी ओक्कटे या तेलुगू शॉर्ट फिल्मच्या टीमशी साधलेला संवाद आज आपण पाहणार आहोत। तर सर्वात आधी ओळख करून घेऊयात या पूर्ण टीमची, जी आज आपल्याला बिहाइंड द सीन या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेट देण्यासाठी आलेली आहे। चला तर मग सुरुवात करूयात या अनोख्या मैफिलीला। नमस्कार, माझं नाव मनस्वी वाघमारे। माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे मनस्वी। मी राजेशची फ्रेंड म्हणून त्यात कॅरेक्टर केलेलं आहे आणि राजेश हा त्या शॉर्ट फिल्मचा हिरो आहे। नमस्कार, अनुकुन्नादी ओक्कटे या शॉर्ट फिल्ममध्ये, या तेलुगू शॉर्ट फिल्ममध्ये मी लीड ॲक्टरचं कॅरेक्टर करत आहे। माझे नाव राजेश किसन दोरनाल आहे। नमस्कार, माझं नाव संस्कृती संजय गोरे। अनुकुन्नादी ओक्कटे या शॉर्ट फिल्ममध्ये माझा लीड ॲक्ट्रेस म्हणून मी काम करते। नमस्कार, मी श्रीधर मुनगा पाटील कोरियोग्राफीमध्ये मार्गदर्शक म्हणून काम करतो ॲज अ गायडन्स। नमस्कार, मी श्रीकांत संभारम। अनुकुन्नादी ओक्कटे हा तेलुगू शॉर्ट फिल्मचं स्टोरी स्क्रीन प्ले डायरेक्टर मीच आहे। नक्कीच टीमची ओळख आपण करून घेतली आहे। तर या कथेचे लेखक, दिग्दर्शक आणि ज्यांनी कथालेखन, पटकथा लेखन केलेलं आहे त्या श्रीकांत सरांकडे आपण जाऊयात। सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत। तर सर्वात आधी आम्हाला जाणून घ्यायचे की कथा कशी सुचली त्याबद्दल। कसं आहे, सोलापूर शहरात जे बिडी कामगार आहेत, जे माझी सुद्धा मम्मी जी आहे माझी आई, ते बिड्याच करतो, ते आता पण करते। हा, तसं खूप लोक आहेत की बिड्या करून आता कलेक्टर लोक झालेले आहेत, म्हणजे ज्यांची आई बिड्या करून त्यांना म्हणजे ते जे बिड्याचे कष्ट आहे ते करून त्यांना जे शिक्षण देऊन त्यांना कलेक्टर पर्यंत नेलेले आहेत। सोलापुरात असे बरेच लोक आहेत की उच्च स्थानावर आहेत सध्या। त्यांची जे मम्मी लोक आहेत सगळे बिड्या करून एवढं म्हणजे ते परिस्थिती फेस करून इथपर्यंत आलेलं आहे। ते सुचलं की आपण पण असं शॉर्ट फिल्म करावं की हे जे बिडी कामगार आहेत आज आपल्या शहरात त्यांना खूप कमी नजरेने बघते। ते कुठलंही काम छोटं नसतं, ते आपण ज्या कामाला महत्व देतो तेच काम आपल्याला मोठं करतो। त्या पद्धतीने आपण ते शॉर्ट फिल्म सोचून ते लेखन झालेलं आहे। असं नेमकी कथा कोणत्या गोष्टीला स्पर्श करते किंवा कथेचा गाभा काय आहे? कथेचा गाभा म्हणजे कसं आहे, जे बिडी कामगारचं परिस्थिती आहे ते आपण याच्यामध्ये दाखवलेलं आहे। सत्य घटना म्हणजे कसं आहे, एक उच्च शिक्षण घेतलेला माणूस जर त्याला एक मुलीचं स्थळ आलं, मुलगी चांगली आम्हाला आवडती पण बिड्या करते म्हणून सोडून दिलेल्या गोष्टी झालेल्या आहेत, त्याच आधारित आपण काढलेला आहे। क्या बात आहे, म्हणजे रिअल वस्तुस्थिती समाजामध्ये अशा घटना घडतायत तर त्याला अनुषंगून समाज जागृतीपद करणारी ही कथा आहे जी प्रेक्षकांच्या भेटीला येते। तर सर ही कथा आहे, कथानक ही शॉर्ट फिल्म कुठे चालू आहे सध्या, त्याबद्दल प्रेक्षकांसाठी? सध्या लक्ष्मीनारायण टॉकीज मध्ये हा प्रीमियर शो चालू आहे। जानेवारी 1, 2, 3 तारीख मध्ये आपण सकाळी 10 ते 11, 11 ते 12 2 शो 3 दिवस ठेवलेले आहे। यानंतर आपण बोलतोय की जिने या कथेमध्ये, या शॉर्ट फिल्म मध्ये लीड ऍक्ट्रेसचं काम केलेलं आहे अशा संस्कृती गोरेकडे, तर आपण तिच्याकडून जाणून घेऊयात की एकंदरीत या कथेविषयी तिचा अनुभव काय होता। माझं लग्न झाल्यानंतर जेव्हा मी माझ्या नवऱ्याला सांगते की मी बिडी करते तेव्हा तो मला नाकारतो। मग तिथून त्याला त्याची आठवण होते आणि मग परत तो मला स्वीकारतो। असं काहीच माझं पात्र आहे। म्हणजे एखाद्या निगेटिव्ह गोष्टीकडून पॉझिटिव्ह जाणारी ही कथानक आहे। काय एन्जॉयमेंट होती किंवा काय अनुभव होता तुझा या दरम्यान? खूप छान अनुभव मी अनुभवलेत या पूर्ण जर्नीमध्ये आणि आमचं शूटिंग जवळजवळ 2 ते 3 महिने चालत होतं आणि वेगवेगळे अनुभव आले आणि गेलेही आणि अशा पद्धतीने ही शॉर्ट फिल्म बनली। वास्तवात जी भूमिका तू पडद्यावरती करतेस त्याच्यामध्ये आणि इथल्या रोजच्या दैनंदिन जीवनातल्या संस्कृतीमध्ये काही साम्य आहे का किंवा तुला काही गवसलं का? हो, खूप खूप मोठं साम्य आहे यात, कारण मी जशी फिल्ममध्ये आहे तशी मी रिअलमध्ये अजिबातच नाही आहे। त्यात मी खूप शांत दाखवली आहे किंवा सोशिक सोशिक म्हणता येणार, सोशिक मी नंतर होते पण आधी नसते। मी खूप शांत आहे पण मी रिअल लाईफ मध्ये शांत नाही। ज्याने या शॉर्ट फिल्म मध्ये लीड ऍक्टरचं काम केलेलं आहे अशा राजेश कडून शॉर्ट फिल्मचं कन्सेप्ट जेव्हा सरांनी आम्हाला सांगितलं होतं
म्हणजे डॉक्टर आमचे भाऊजे डॉक्टर आनंद गुंडू जे प्रोड्युसर आहेत ते सरांनी कन्सेप्ट सांगितलं आम्हाला योग्य वाटलं ते म्हणजे करावं. मग स्टार्ट केले 28 ऑगस्टला गणपती सीझनला शूटिंग. नंतर शूटिंग चालू झाल्यावर अनुभव चांगले होते. मग शूटिंग थोडे 3-4 सेट्सवर झाले, बाकी नंतर थोड्या अडचण आले. शूटिंग थांबलं होतं पूर्ण. सरांचं आमचं बोलणं झालं तर शूटिंग पूर्णच थांबवायचं, म्हणजे एक लघुचित्रपट इथंच थांबवायचं पूर्ण. मग काही दिवसानंतर पुन्हा सरांनी विचार केला. मग ते प्रोड्युसर साहेबांना बोलले, दोघांचं बोलणं झालं. मग काही दिवसानंतर पुन्हा आम्हाला कळवण्यात आलं पुन्हा शूटिंग होणार आहे. त्याच्या दरम्यान आम्ही पूर्ण म्हणजे मूडच गेला सगळ्यांचं. आशा सोडून दिलता थोड्या वेळापूर्वी. पुन्हा सरांनी आमच्यात आशा निर्माण केली. त्या आशेचे किरण म्हणजे आज पूर्ण लघुचित्रपट. क्या बात आहे, क्या बात आहे. तुझ्या पात्राबद्दल काय सांगशील? माझ्या पात्राबद्दल सांगण्यासारखं खूपच आहे. जे आमच्या दैनंदिन जीवनात घडले त्याच्याशी खूप आधारित आहे. आमची आई व्हिडिओ करत होती लहानपणी. आमच्या एंटायर टीमची म्हणू शकता एक म्हणजे आमची पास्ट सगळ्यांची जर्नी तिथूनच स्टार्ट झाली. व्हिडिओपासून सगळ्या आम्ही मिडल क्लास फॅमिलीतून आलेलो आहोत. सगळ्यांची आमच्या हृदयाला स्पर्शी आहे, हृदयस्पर्शी आहे. म्हणजे तुमच्या दैनंदिन जीवनातली किंबहुना कधीतरी पास्ट मध्ये आयुष्याला स्पर्शून गेलेलं कथानक होतं. तर काय शिकायला मिळालं किंवा डेली लाईफच्या राजेश मध्ये आणि तुझ्यामध्ये काय साम्य होतं? म्हणजे तुला स्क्रीनवरती म्हणूयात किंवा पडद्यावरती जे कॅरेक्टर तू प्ले करत होतास तर ते पूर्णपणे तुझ्या स्वभावाच्या विरुद्ध होतं. तर तुला ते अवघड गेलं, सोपं गेलं, नेमकं काय सांगशील ऍक्टिंगच्या जर्नी बद्दल? अवघड तर जाणार, फर्स्ट टाइम केलेलं आहे. बर, क्या बात आहे. तू पहिल्यांदा अभिनय करत होतास. बर, जे सरांनी शिकवलं ते आम्ही पडद्यावर दर्शवलं. बस जे काही शिकले सरांकडून शिकले, सरांनीच या फील्ड मध्ये आणलं आम्हाला. क्या बात आहे. पुन्हा एकदा आपण श्रीकांत सरांकडे येतोय. सर, दिग्दर्शन म्हणजे खरं तर वज्र असतं पूर्ण याचं. कारण जर दिग्दर्शन उत्तम झालं तर पूर्ण कथानकाला पूर्णत्व येतं किंबहुना तुमच्या सगळ्या कष्टाचा पूर्णविराम त्या गोष्टीवरती असतो. तर या दिग्दर्शन करतानाचे अनुभव काय होते तुमचे या कथेविषयी? जेव्हा मी प्रोड्युसर डॉक्टर आनंद गुंडू सरांना जेव्हा मी स्टोरी सांगितली, खूप आवडला स्टोरी. सगळी गोष्टी ओके झालते. राजेश सांगितल्यासारखं 2-3 सेटवर शूट झाला. मध्यंतरी असं झालंय की ते एका कारणास्तव पूर्ण मी टाळलं. का आपण जेव्हा एक गोष्टी करायला लागलो ते करेक्ट व्हायला लागलंय, ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा पुढच्या गोष्टी जर आपल्याला भेटायला लागलाय तेव्हा आपल्याला हे सोडून म्हणजे कुछ पाने के लिए कुछ कोना पडताय म्हटल्यासारखं मी काय विचार केलं, तेच विचार करून मी थोडं हे गोष्ट मी टाळलो. त्यानंतर सरांनी म्हटले, आनंद सरांनी, ठीक आहे, काय हरकत नाहीये. असं किस्सा झालाय की याची जे पेमेंट आहे आम्ही रिटर्न करायला गेलो ऍक्च्युअली. शूटिंग 90% झालं, 90% शूट झालं. त्यानंतर आम्ही असं केलं की मी जाऊन सर पैसे तुम्ही रिटर्न घ्या, आपल्याशी नाही होत, आम्ही पुढचं प्रोजेक्ट मध्ये पडलेलो आहोत म्हटल्यावर ते म्हटले पैसे तुमच्याकडेच राहून द्या, मी स्पॉन्सर केलं समजा, ते तुम्हाला कुठं तर कामाला येईल, मला काय नको, ठीक आहे आता तुम्ही नको म्हणाला इथं थांबवा. जेव्हा तुम्हाला वाटतंय थोड्या दिवसांनी की आपण करू शकतो तेव्हा तुम्ही परत एवढा पॉझिटिव्ह रिस्पॉन्सने सांगितलं प्रोड्युसर, कुठेही कॉम्प्रोमाइज न होता प्रत्येक गोष्टीला सर तुम्ही करा, मी आहे, मी पाठीशी आहे, तुम्ही काय तुम्हाला जे वाटते ते करा. किती तर लोकेशनला प्रत्येक गोष्टी कमी असतात आपल्याला, काय म्हणजे आपल्या सोलापुरात टेक्निकल गोष्टी कमी आहेत ऍक्च्युअली, या क्षेत्रात कमी आहेत. तरीही त्यांनी कुठं कमी न करता सगळ्या गोष्टी पुरून आम्हाला साथ देऊन त्यांनी जे बोलले वेळ असेल तर करा, ते एक पॉझिटिव्ह एनर्जी येऊन आपल्याला एक 1.5 महिन्यानंतर परत मी गेलो, सर 8 दिवसात आपलं शूटिंग कम्प्लीट करतो, या तारखेला आपण हे करायचं, ओके डन बोलले. तिथून जे पिकअप घेतले आपण याच्यामध्ये ते इथपर्यंत आलो. क्या बात आहे. म्हणजे बिघडता बिघडता घडलेली गोष्ट असं म्हणायला हरकत नाही. आणि याच टीमशी आपण संवाद साधतोय. यानंतर आपण वळतोय मनस्वीकडे, जिने मनस्वीचीच भूमिका यामध्ये निभावली आहे. खरं तर स्वतःच्याच नावाची भूमिका निभावणं म्हणजे खूप मोठं अहोभाग्य आपण म्हणूया. तर जाणून घेऊयात याविषयी तिचे अनुभव आपण. शॉर्ट फिल्म स्टार्ट झाल्यावर सरांनी पहिला आम्हाला बोललं होतं, मग त्यांनी आम्हाला सांगितली स्टोरी की असं असं आहे ते. मग आहे म्हणल्यावर 2-3 दिवसांनी सरांनी शूटिंग स्टार्ट केली. मग स्टार्ट केल्यावर फर्स्टला आम्ही त्या प्लेसवर गेलो. मग गेल्यावर सरांनी म्हणलं, बघा इथे इथं असं आहे, मग तुम्ही इथं हे कॅरेक्टर नीट तुमचं करायचं. मग सर आम्हाला हे दाखवत गेले की इथं असं असतं, हे इथं नीट करायचं. मग सर जे बोलले आम्ही तसं ते सेम करत गेलो.
आणि बाकीचं सांगायचं म्हणलं तर सर प्रत्येक आम्हाला वेगवेगळ्या प्लेसवर नेत होते. एन्जॉयमेंट खूप व्हायची तिथं, सगळ्यांशी बोलणं हसणं करणं खूप भारी वाटायचं. सर हे सगळं झालं, पण दिग्दर्शनाविषयीचे अनुभव काय सांगाल? एकेका कलाकारामधून ती कला बाहेर काढतानाचे किंवा ते कथानक पडद्यावरती त्याच भाषेमध्ये उमटवतानाचे अनुभव काय होते? जे कलाकार आहेत राजेश लीड ऍक्टर आणि संस्कृतीचे लीड ऍक्ट्रेस, जेव्हा मी यांना सांगितलं हे स्टोरी आहे, आपलं दैनंदिन दिवसमध्ये जे नॅचरल ऍक्टिंग आपण बोलतो ते ऍक्टिंग आपल्याला पाहिजे. का म्हणजे या जे कन्सेप्टला जे पाहिजे तेच पाहिजे असतं प्रत्येक कन्सेप्टला, त्या पद्धतीने आपण ऍक्टिंग करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये काम केलेले खूप कलाकार आहेत, रमेश परशी सर, संतोष दंडी सर, तमनूर सर, बाकीचे पण कलाकार सुरवसे सर म्हणून आहेत, विकास सुरवस सर, ते सगळे जे कलाकार आहेत हे आपल्या सोलापुरात जे स्टेज कलावंत आहेत सगळे, यांचा पण खूप सपोर्ट भेटले आपल्याला. का म्हणजे मीच त्यांना सांगतो असायला भाग नाही, ते लोक पण आपल्याला सांगून कुठं ना कुठं ते ऍडजस्ट करून पण केलेले दिवस आहेत. नक्कीच. या सगळ्या गोष्टी होत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्थळ निवडणं किंवा स्पॉट ठरवणं आणि त्या कथेला अनुरूप होणं. तर यासाठी विशेष काम काही केलं गेलं होतं का? हो, स्पॉट म्हटल्यावर आपल्याला जे लोकेशन पाहिजे असेल ते लोकेशन आपला आर्ट डायरेक्टर आहेत. गौरी फिल्म्स मध्ये आर्ट डायरेक्टर तिघा आर्ट डायरेक्टर आहेत, एक असिस्टंट डायरेक्टर आहे, डीओपी आहे, शुभम गुंडला डीओपी आहे, साहिल आसी असिस्टंट डायरेक्टर आहे, वेणू, प्रशांत, नरेश हे आर्ट डायरेक्टर्स आहेत. हे त्यांचं काम आहे जे लोकेशन निवडणं. जेव्हा मी सांगितले कन्सेप्ट आपल्याला इथे तर पाहिजे म्हणजे त्या कन्सेप्टच्या नुसार लोक जाऊन 4-5 ठिकाणी त्या पद्धतीचे फोटो आणून मला दाखवायचं काम केलेलं आहे. जे त्यांचे जे काम आहे आर्टवर्क ते आम्हाला दाखवून या पद्धतीचे अपार्टमेंट आहेत, या पद्धतीचे घर आहेत, ते सिलेक्शन तसं आपण निवडलेलं आहे. तिथं गेल्यावर सांगतो किस्सा. जेव्हा आम्ही एखादी अपार्टमेंट मध्ये गेलो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सध्याच्या या पार्श्वभूमीवर कोरोनाचं जे फैलावा चालू आहे, कोणी परमिशन द्यायला तयार नाहीये. आणि जेव्हा आम्ही गेलो असं झालेलं आहे की 3-3, 4-4 तास आम्ही अपार्टमेंटच्या बाहेर उभारलेला आहे. कसं करायचं, कुठं करायचं, आता काय करायचं, यांना फोन लावा, चेअरमॅनला फोन लावा, चेअरमॅन झाल्यावर दुसऱ्यांना फोन लावा. तिथं माझा मित्र होता अविनाश वासाल आणि कोटा म्हणून, श्रेयस कोटा म्हणून, ते लोक माझ्यासाठी जाऊन परमिशन घेऊन त्यांना सांगून 3 तासानंतर आम्हाला येऊन त्यांनी लेटर दिल्यावर तेव्हा तिथं आपल्याला परमिशन भेटली. महत् कष्टातून ही फिल्म पडद्यावरती येते असं म्हणायला हरकत नाही. तर पुन्हा आपण वळतोय संस्कृतीकडे. सांस्कृतिक कॅरेक्टर बद्दल आपण बोललोय, पण तुला त्या कॅरेक्टर बद्दल काय शिकायला मिळालं किंवा तू त्या कॅरेक्टर बद्दल प्रेक्षकांना काय सांगशील की तुला काय मिळालं? मी जेव्हा हे कॅरेक्टर करत होते ना त्यावेळेस असं झालं की मला माहितीच नव्हतं हे कॅरेक्टर काय आहे, नेमकं मला समजत नव्हतं. मग नंतर श्रीकांत सरांनी मला स्टोरी पण सांगितली आणि हे कॅरेक्टर तुला काय करायचंय ते नेमकं सांगितलं. मी अशा पद्धतीचं कॅरेक्टर ना कधी आधी केलंय, त्यामुळे मला हे माहितीच नव्हतं की हे कसं निभावून आणायचं. सगळं श्रीकांत सरांनी सांगितलंय आणि शिकायला नवीन मिळालं म्हणजे अशाही मुली असतात की खूप परिस्थितीतून आणि खूप सगळं सहन करून त्या पुढे जात असतात. तू याआधी अभिनय केलेला आहेस, तर त्याबद्दल, त्या प्रवासाबद्दल का पहिल्यांदाच अभिनय करत होतीस? नाही, मी आधी अभिनय केलाय म्हणजे श्रीकांत सरांकडेच केलाय. 2 शॉर्ट फिल्म मध्ये त्यांच्या आधीच्या मी अभिनय केलाय आणि आता ही 3री शॉर्ट फिल्म आहे त्यांच्यासोबतच. आधीचे जे 2 शॉर्ट फिल्म होते ते या कथानकाशी एकदम डिफरंट होते. सरांचं असंच असतं की प्रत्येक शॉर्ट फिल्म हे वेगवेगळ्या संदेशानुसार ते देत असतात, लोकांपर्यंत पोहोचवत असतात. अशाच पद्धतीने ही पण शॉर्ट फिल्म आली आणि त्यांनी चांगला संदेश लोकांपर्यंत दिला आणि सगळे जेवढे काही प्रेक्षक आहेत ते सगळेजण पॉझिटिव्ह थॉट घेत आहेत त्याच्यावर. यानंतर आपण पुन्हा वळतो राजेशकडे. राजेश, खरं तर अभिनय करायचं म्हणजे त्याची नक्कीच असा अभ्यास करावा लागतो आणि तू बोललास मगाशी की तू पहिल्यांदाच अभिनय करत होतास. तर जेव्हा तू पहिल्यांदाच पडद्यावर येतोस तर आधी काही त्याची तयारी केली होती का किंवा तुझं प्रशिक्षण झालेलं होतं का की तू डायरेक्टली ऑन स्क्रीन तुला संधी मिळालेली आहे? काय सांगशील त्याबद्दल? लॉकडाऊन नंतर सरांची एकदा कॉल आले होतं. साई, वेणू हे माझे लहानपणीचे क्लासमेट पण आहेत आणि गौरी फिल्मचे आर्ट डायरेक्टर आहेत सध्याला. त्यांच्याकडून अप्रोच भेटल्यावर सरांनी मला एकदा बोलवलं होतं. मग स्टोरी या शॉर्ट फिल्मसाठी विलन कॅरेक्टरसाठी सरांनी बोलवलं. मग तेव्हा ऑनसेट मी सरांना सांगितलं होतं मला कॅमेरा कधी फेस केलेला नाही आयुष्यात. सरांनी म्हणलं तुझ्याकडून होईल नक्की, एकदा ट्राय कर. मग सरांनी दिलेल्या विश्वासावर उभा राहून ते शॉर्ट फिल्म केले. नंतर ॲप्रिशिएशन खूप जणांचं भेटलंय. सरांनी पण नंतर धन्यवाद सांगितले. बाकी जणांना आवडलं विलन कॅरेक्टर.
मग त्यानंतर आमच्या भाऊजींनी एकदा असं सहज म्हणले होते आपण एकदा ट्राय करू. मग काही दिवसानंतर सरांची त्यांची भेट झाली. मग स्टोरी असंच निर्माण झालं. त्यातून आता जो लघु चित्रपट आमचा आलेला आहे अंकुना देवकटी याचा उगम झाला. खरं तर राजेश मला वाटतं तेलुगू बोलतो, त्यामुळे त्याला आणि विशेष म्हणजे ही शॉर्ट फिल्म आहे तेलुगूमध्ये. राजेश तेलुगू बोलतो त्यामुळे मला वाटतं त्याला बिंग अ लीड ऍक्टर मला वाटतं की तेलुगूचा काही प्रॉब्लेम आला नसेल. पण तू मराठी भाषिक आहेस तर तुला तेलुगूवरती काही विशेष काम करावं लागलं का या दरम्यान? हो, नक्कीच करावं लागलं, कारण की मी कधीच आतापर्यंत तेलुगू बोलले नाहीये आणि मला येतही नाही तेलुगू. जेव्हा माझे डायलॉग येत होते तेव्हा सरांनी मला इंग्लिशमधून लिहून दिलं. मग इंग्लिशमधून लिहून दिल्यावर मी ते डायलॉग म्हणले, इंग्लिशमधूनच वाचून मी म्हणलं आणि अशा पद्धतीने आम्ही पुढं गेलो. आणि एक शॉर्ट फिल्ममध्ये एक सॉन्ग आहे ए मन्नाव म्हणून. ते सॉन्गच्या वेळेस असं झालं की सरांनी मला सांगितलं हे सॉन्ग तुला गायचंय स्वतःला. मग मी खूप डिस्टर्ब झाले. म्हणलं मला तेलुगू बोलायला येत नाही, मी गाणं कसं म्हणू तेलुगू म्हणून. मग सर म्हणले म्हण येईल तुला. मग सरांनी एक व्हिडिओ टाकला त्या गाण्याचा. मग ते गाणं मी पाठ केलं, ते इंग्लिशमधून लिहिलं आणि मग तसंच पाठ करत एक दिवशी सरांना म्हणून दाखवलं. सरांना ते आवडलं. मग आम्ही त्या गाण्याचं शूटिंग केलं. पण हे आव्हान पेलण्यासाठी समर्थ भूमिका निभावली ती दिग्दर्शकांनी, अर्थातच पुन्हा श्रीकांत सरांकडे आपण जातोय. तर खरं तर तुम्ही घेतलीये लीड ऍक्ट्रेस ही मराठी बोलणारी आणि तिला तुम्ही प्रेझेंट करत होतात तेलुगूमध्ये. तर या भाषेवरती काम करताना तुम्हाला विशेष कष्ट घ्यावे लागले का किंवा त्याबद्दल काय सांगाल? या शॉर्ट फिल्म मध्ये तेलुगू शॉर्ट फिल्म आहे. जेव्हा मी संस्कृतीला सांगितलं आणि संस्कृती जेव्हा म्हटली सर तेलुगू नाही येत मला, मी म्हटलं तू करू शकती आणि तेलुगू बोलणं तर ठीक आहे आणि त्यात एक गाणं पण आहे त्या तेलुगूत तुला पूर्ण सिंग करायचं ते गाणं एक स्टेजवर म्हणून बोललो या असं एक सीन आहे. म्हटल्यावर ती म्हटली सर हे कसं होईल. म्हटल्यावर मी गाणं तिला पाठवून तिला सांगून प्रत्येक गोष्टीचा तेलुगू डायलॉग आहे, डायलॉग आपण सांगू शकतो, त्याचा अर्थ सांगणं, त्या अर्थ सांगून तिला त्या पद्धतीनं जे हावभाव आहे. मला जास्त म्हणजे तेलुगूचा थोडा प्रॉब्लेम आला, पण जेव्हा संस्कृतीची ऍक्ट केली मी म्हटलं तेलुगूमध्ये तिचा अर्थ सांगितला की हे जे वाक्य आहे याचा अर्थ असा आहे, असं एक्सप्रेशन पाहिजे म्हणून 100% तिचं काम याच्यात झालेलं आहे. का म्हणजे ते पटकन लक्षात येते आपल्याला की बाबा एक डायरेक्टरला जर एक ऍक्ट्रेसची काय काढून घ्यायची हावभावाची गोष्टी असते ते मला तिथं म्हणजे संस्कृतीचं खूप चांगलं वाटलं की बाबा ऍक्टर म्हणजे कसं पाहिजे तसं भेटलेलं आहे आपल्याला. म्हणून यानंतर आपण भेटणार आहोत डीओपी ऑफ दिस शॉर्ट फिल्म शुभम कडे. तर शुभम काय सांगशील, काय अनुभव होता तुझा या फिल्म? नमस्कार, माझं शुभम प्रभाकर गुंडा. तर याच्यामध्ये आम्ही खूप सारे केलेले शॉर्ट फिल्म जसं की रमन, स्टोरी, निशब्द द्रौपदी, इमेज पार्ट 1 पार्ट 2 या सगळ्याचं डीओपी मीच केलेलं आहे. तर यात सगळ्यात चांगलं गोष्ट म्हणलं तर टेकिंग. याची टेकिंग सगळ्यात आधीपेक्षा खूप चांगलं लाइटिंग वर्क असू द्या अँड लेन्सेसचे काम असू द्या. आम्ही f2.8 ला शूट केलेलं सगळे अँड कॅनॉन EOS R हा कॅमेरा यूज करून शूट केलेला आहे. म्हणजे प्रत्येकांना गौरी फिल्मच्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा ही शॉर्ट फिल्म बघायला मिळणार आहे, तेव्हा सगळ्यांसाठी नक्कीच एक पर्वणी आहे. जेव्हा की सध्या टीम पूर्ण माझ्यासोबत आहे, तर काय सांगाल या शॉर्ट फिल्मच्या शूटिंग बद्दल? काय गमती जमती होत्या? प्रत्येकाचे अनुभव नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा ऐकायला आवडतील. तर आपण सुरुवात मनस्वी पासूनच करूया. शॉर्ट फिल्म मध्ये गंमत जम्मत म्हणजे मला सगळे इथं पोट्टी म्हणून चिडत होते. म्हणजे पोट्टी मीन्स एक लहान मुलगी. मग ते सगळे मला तसं नावाने मला बोलत होते. मग मला ते खूप फनी वाटत होतं की बाबा मला असं चिडत होतं. मग मला थोडं राग येत होतं, पण जस्ट फ्रेंड होते सगळे म्हणून चालतंय. राजेश काय सांगशील, काय गमती जमती व्हायच्या किंवा काय असे किस्से आहेत जे तुला प्रेक्षकांसोबत शेअर करायला आवडतील? तसे खूप आहेत. लोकेशनला ऑन लोकेशन आम्ही तर टाइमवर सगळेच येत होतो, पण आमचं जर शेड्यूल चालू झालं आमच्या नंतर ज्यांचं रोल आहे त्यांना थांबावं लागत होतं. त्यांना बघून आम्हाला खूप मजा येत होती. ये देखने वालों की बात आहे. काय सांगशील संस्कृती आता तुझ्याकडे येते, काय अविस्मरणीय किस्से किंवा गमतीशीर प्रसंग होते? जसं की तो म्हणाला की बाकीच्यांना थांबावं लागत होतं, ते बाकीचे दुसरे तिसरे कोणी नसून आम्हीच होतो. आणि कारण की याचा शॉर्ट असायचा आणि आम्हाला बसावं लागायचं खूप वेळ. मग आमचे चेहरे पाहण्यासारखे व्हायचे, आम्हाला झोप लागायची, आम्हाला भूक लागायची. यांचे चालूच असायचं, यांचं काम कधीच थांबत नाही. एकदा चालू केलं की ते थांबतच नाही. क्या बात आहे. चिडचिड व्हायची का या दरम्यान? हो नक्कीच, कारण की हे सगळेजण मस्त शूट करत होते आणि मी आणि मनस्वी
निवांत बसायचं. आम्हाला पहिले 1-2 तास चांगलं वाटायचं की ठीक आहे बसतोय नंतर अरे किती वेळ यार बस कर आता. काय प्रतिक्रिया काय असायची दोघींची? चिडचिड, मारामारी, भांडणं नाही. रील्स असायचं. त्यांना वेळ दिली आपण आता दुसरा तिकडे चालू आहे तर हे मुली काय करायचं आतमध्ये आपलं अपार्टमेंट मध्ये जे आपलं 1 BHK आहे तिथे आम्ही थांबायचं. तिथे मी काय करत होते ते टिकटॉकच्या आपलं रील्स जे सध्या आहेत ते रील्स ते काय म्हणजे रील्स करायचं, फोटो काढायचं, हे निवांत बसायचं नाही. ज्या लोकेशन मध्ये जाऊ दे आम्ही तेवढं लोकेशन युज नाही केलं यांनी तिथे जाऊ. म्हणजे जाईल तिथं एन्जॉय, आपली परछाई हर जगह पे रहनी चाहिए. क्या बात है. सर तुमचे काय होते अविस? तुम्हाला तर नक्कीच खूप जबाबदारी होती, तिहेरी सूत्र तुम्ही सांभाळत होता, पण यामध्ये असे काही गमतीशीर किस्से किंवा यादगार प्रसंग आहेत का? आहेत ना. कसं आहे शॉर्ट फिल्म जेव्हा शूट चालू असताना डीओपीचं आमचं आणि जे आर्ट डायरेक्टर, जे असिस्टंट डायरेक्टर ज्यांचं त्यांचं काम चालू असताना जेव्हा रिटेक व्हायचं यांच्यापेक्षा जास्त यांचं म्हणजे बिहाइंड म्हणजे काय म्हणते आपल्याला फ्रेम डीओपी म्हणा आपले म्हणा यांचे जे पेशन्स आहेत हे खूप पेशन्स आहेत. म्हणजे 1 दिवसाचं काम 4 दिवस आम्ही म्हणजे तेवढं 1 दिवसात ते संपू शकतो, पण आपण मी जास्त डिटेल मध्ये जातो प्रत्येक गोष्टीचा. जेव्हा जात असताना ना 1 दिवस गेलं 2 दिवस गेलं दुसऱ्या दिवस सर माहिती आहे आम्हाला तेच कपडे घालतो तेच पॅन्ट घालतो येतो म्हणे म्हणायचं. मला खूप मजा वाटायची हे म्हणायचं तसं. त्यांना पण कधी सांगताना पण आता आज शेड्यूल झाला सर आज झालंय पण उद्या सेम ड्रेस सेम घेऊन ओ सर हे घालून यायचं का पण हे गोष्टी काय आहेत ना मला खूप मजा यायची सांगताना. मला जे पाहिजे मला काढून घ्यायचं असतं तिथं आणि हे असते तर हे गोष्टी झाल्या. नक्कीच. आपण बघतोय की यांना शूट करताना इतक्या गमती जमती आल्या तर याच गमती जमतींमधून घडलेली पण एक सामाजिक संदेश देणारी शॉर्ट फिल्म तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येते. तर बिहाइंड द सीन या माध्यमातून तुम्ही सुद्धा या कथेविषयी ऐकल्यानंतर, जाणून घेतल्यानंतर, बघितल्यानंतर नक्कीच उत्सुक झाला असेल. तर नक्कीच या कथेला तुम्हाला साजेसा प्रतिसाद तुम्ही द्या. आप देख रहे हैं बिहाइंड द सीन.